आपल्याला कसे जगावे हे शिकवणाऱ्या भगवद्गीतेचा जन्म कधी झाला आहे हे तुम्हाला माहीत आहे का? मार्गशीर्ष शुक्ल एकादशी ही गीता जयंती म्हणून का साजरी केली जाते? तर सुमारे 5000 वर्षापूर्वी ज्या दिवशी रणभूमीवर श्रीकृष्णाने धनुर्धारी अर्जुनाला जीवनाविषयक संदेश दिला, तो दिवस मार्गशीर्ष मासातील हा दिवस गीता जयंती म्हणून ओळखला जातो. म्हणजेच आजच्याच दिवशी श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवद्गीता सांगितली होती. म्हणजेच आजच्याच दिवशी भगवद्गीतेचा जन्म झाला होता. तो दिवस म्हणजे भारतीय जीवनातील श्रेष्ठतम दिवस मानला जातो. विश्वातील लोक भावपूर्ण अंतःकरणाने गीता जयंतीचा उत्सव दरवर्षी भक्तिभावाने साजरा करतात. एखाद्या ग्रंथाचा जन्मदिवस साजरा करणे ही कदाचित अखिल विश्वात गीतेची आगळी वेगळी विशेषता आणि महानता असल्याचे प्रकर्षाने दिसून येते. म्हणूनच थोर संत विनोबाजींनी गीतेसंबंधी असे म्हटले आहे की, माझे शरीर आईच्या दुधावर पोसले, त्यापेक्षाही माझे हृदय व बुद्धी यांचे गीते